की काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब म्हणेल मी तर विचारधारेत तर काही आमचा फरक नाही आहे. दोन ठिकाणी आम्ही आहोत एवढंच त्यातलं खरं आहे. आणि पवार साहेब हा प्रतिगामी विचार स्वीकारू शकत नाही या मताचा मी आहे. त्यामुळं काही होऊ शकतं. आज सकाळपासून राज्यात नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार का ह्या चर्चा सुरू झालेल्या. तर यावर बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्याबरोबर आहेत. थोरात साहेब, आज नाना पटोलेंनी वक्तव्य केलं की राष्ट्रवादीनं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करावं असा प्रस्ताव खूप पूर्वीच आम्ही राष्ट्रवादीला दिलेला होता. तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये आहात, CWCचे तुम्ही सदस्य देखील आहात. असा काही प्रस्ताव पाठवला होता का? काय चर्चा झाली होती का या बाबतीत? मला या प्रस्तावाबाबत माहीत नाही, पण एक माहिती आहे की काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब म्हणेल मी तर विचारधारेत तर काही आमचा फरक नाही आहे. दोन ठिकाणी आम्ही आहोत एवढंच त्यातलं खरं आहे. आणि पवार साहेब हा प्रतिगामी विचार स्वीकारू शकत नाही या मताचा मी आहे. त्यामुळं काही होऊ शकतं. यापूर्वी काय झालं मला माहीत नाही, पण पुढे काही होऊ शकतं. मात्र एकीकडे पाहिलं तर तृणमूल काँग्रेस आज काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसमधून जे पक्ष बाहेर पडले त्यांची जर ते पुन्हा एकत्र काँग्रेसमध्ये आले तर ताकद वाढेल आणि त्याचा फायदा होईल असं वाटत नाही? असं आहे की माझं मत असं आहे की देशातील ज्या काही लोकशाहीवादी शक्ती असतील, ज्या राज्यघटनेला मानतात, त्या तत्वाला मानतात, त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आज देशातली लोकशाही मोडून टाकण्याचं काम चाललेलं आहे. ज्युडिशरी सुद्धा दबावाखाली आपल्याला दिसते आहे. निवडणूक आयोगच राहिलेला नाही, तो एका पक्षाचा झालेला आपल्याला दिसतोय. आपण पाहतोय की स्वायत्त संस्था आहेत या ज्या असतात, ED या तपास यंत्रणा ज्या आहेत, CBI, या सुद्धा आता कोणाच तरी गुलाम झाल्यासारखी स्थिती झालेली आहे. आणि याच्यातून देशाची लोकशाही रसातळाला चाललेली. तिला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे माझी. तुम्ही CWCचे सदस्य आहात, राज्यातील मोठे नेते आहात. उद्या जर कधी वरिष्ठांनी चाचपणी करण्यासाठी तुमच्याशी चर्चा केली आणि विलीनीकरणाचा प्रस्ताव आला तर तुमची भूमिका काय असेल? माझी भूमिका काय असेल ही जवळजवळ मी अगोदरच्या माझ्या याच्यामध्ये सांगितले का ह्या सगळ्या शक्तींनी एकत्र आलं पाहिजे ज्या लोकशाहीवादी आहेत. उद्या जर गरज पडली तर शरद पवारांबरोबर या संदर्भात चर्चा करणार? नाही, काय शेवटी असं आहे की आम्हाला दिल्लीला हायकमांड आहे, ज्येष्ठ नेते आमचे, ते काही सांगितली जबाबदारी तर निश्चित पार पाडू. आणि निश्चितच जर पाहिलं तर वरिष्ठांनी हायकमांडने जर आमच्यावर काही जबाबदारी या संदर्भात टाकली तर आम्ही निश्चित पार पाडू असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. नितीन ओझा, ABP माझा, संगमनेर, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.